पंढरपूर तालुक्यातील आंबे गावामध्ये दशरथ दांडगे हा व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहायचा. दशरथ दांडगे यांची लहान मुलगी म्हणजे किरण. किरण ही आई आणि वडिलांची एकदम लाडकी मुलगी. किरणला लहानपणापासून आई आणि वडिलांनी कोणत्याही गोष्टीची काही पण कमतरता जाणू दिली नाही. किरणच्या लग्नाचं वय झालं, त्यामुळे घरचे लोक किरणसाठी एका मुलाच्या शोधामध्ये होते. खूप मुलं पाहिल्यावर किरणला मंगलवेढा तालुक्यातील पाटखळ या गावामध्ये देण्याचा निर्णय घेतला. पाटखळमधील नागेश सावंत या व्यक्तीसोबत किरणचे लग्न झाले. 3 वर्ष अगोदर किरण आणि नागेश या दोघांचे लग्न झाले. नागेशबद्दल सांगायचं म्हणजे तो आपल्या गावामध्ये एक हॉटेल चालवतो. हॉटेलचं नाव आहे हॉटेल शिवशाही आणि त्यासोबत तो शेती करतो. घरामध्ये कोणत्याही गोष्टीची काही पण कमतरता नाही. घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये संपत्ती आहे आणि नागेश सावंत हा सुद्धा आपल्या बायकोवर विशेष ध्यान देतो. तिला काय हवंय, काय नको या सगळ्या गोष्टींची तो पाहणी देखील करायचा. असा यांचा संसार अगदी व्यवस्थितपणे चालू होता. काही दिवसानंतर दोघांना एक मुलगी देखील झाली. मुलीचं नाव ठेवलं आरोही. आता सगळं काही अगदी व्यवस्थितपणे चालू होतं. लग्नाला 3 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि 14 जुलै 2025च्या रात्रीला अचानक किरणच्या वडिलांना फोन जातो. तो फोन होता किरणच्या चुलत सासऱ्यांचा म्हणजेच दत्तात्रय सावंत यांचा. ते किरणच्या वडिलांना सांगतात की तुमच्या मुलीने स्वतःचं आयुष्य संपवलं. तिने घरच्या समोर असलेल्या कडब्याच्या गंजीला आग लावली आणि त्यामध्ये तिने आत्महत्या केली.